तर कांचन रसोई घरमध्ये आपण मस्त चिकन करी बनवलेली आहे आणि चिकन करी कशी बनवायची एकदम हॉटेल आणि ढाबा स्टाईल. चला आपण बघूया. नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज कांचन रसोई घरमध्ये नॉनव्हेजचा आयटम बनवणार आहे. तर आज बनवणार आहे आपण चिकन करी. तर चिकन करी कशी बनवायची चला बघूया. तर चिकन करी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य लागतात ते बघूया. तर हे आपण 1 किलो चिकन घेतलेलं आहे. गावरान चिकन आहे हे. अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे, दही आहे, धने पावडर, मीठ, तिखट आणि हळद आहे. आणि सध्या पुरतं आता मी तुम्हाला दाखवणार. अजून आपल्याला मसाल्याचं साहित्य बघायचं आहे. आता हे जे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मस्त मी. आता याच्यामध्ये सगळं साहित्य करून मी 20 मिनिटासाठी याला रेस्ट करायला ठेवणार आहे. मग स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी दही, अद्रक लसण कोथिंबीरची पेस्ट आणि ही जास्त घ्यायची, छान मस्त त्याला चव येते एकदम छान. आणि हे मसाले हे पूर्ण आता आपल्याला याला असं लावून घ्यायचं आहे आणि कमीत कमी याला 20 मिनिटं तरी रेस्ट करायला, मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. तर बघा किती एकदम छान सुगंध येत आहे, एकदम मस्त. आणि हे आपल्याला चिकनचे पदार्थ कोणते लसण अद्रक असली की एकदम छान स्वाद येतो. आता हे आपण झाकून ठेवूया 20 मिनिटासाठी मॅरिनेट करायला. मस्त झाकून आपण 20 मिनिटासाठी ठेवून देऊया. चला तर आता चिकन करी बनवण्यासाठी आपण साहित्य बघू काय काय लागतं. तर आता तुम्ही चिकन तर बघितलेलंच आहे, मी मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे. आणि हे आता 2 कांदे घेतलेले आहे बारीक चिरून, 2 टोमॅटोचं प्युरी केलेली आहे, लसण आहे, खडा मसाला आहे आपला पूर्ण, हिरवी मिरची, खोबरं, डाळ हे ऑप्शनल आहे. हे मला फक्त घट्ट रस्सा पाहिजे म्हणून मी घेतला, तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. आणि हे आपला तेजपत्ता आणि रोजचं लागणारं तेल. चला तर मसाला बनवून घेऊया आपण. गॅस पेटवून कुकर ठेवूया आपण. चला कुकर तपलेला आहे, आपण तेल टाकून घेऊया. तेल छान मस्त कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. यामध्ये आपण कांदा घालूया. तर कांदा मस्त एकदम छान आपल्याला लाल होऊ द्यायचा आहे. कांदा लाल होईपर्यंत आपण हे खडा मसाला जो घेतलेला आहे भाजून घेऊया छान. तर थोडासा असा फ्राय करायचा आहे, थोडा थोडा, जास्त लाल वगैरे होऊ द्यायचा नाहीये. थोडी पद्धत म्हणजे वेगवेगळी असते सगळ्यांच्या करण्याची. आता माझी पद्धत कशी वाटली बघा, छान. कोणी कोणी फक्त याच्यामध्येच टोमॅटो आणि कांद्यामध्येच करतं. तर बघा छान मस्त वाफ आलेली आहे आणि मसाला भाजलेला आहे. तर आपण आता खोबरं भाजून घेऊया आधी. खोबऱ्याला एकदम छान टेस्ट पण येते आणि तेल पण चांगल्या प्रकारे तरी येते मसाल्याला. छान मस्त आता लाल भाजून घेऊया. तर बघा छान मस्त असं थोडं खरपूस भाजायचं, जास्त काळं पण नाही आणि जास्त पांढरं पण नाही ठेवायचं. तर छान भाजलेला आहे. आता ही डाळ पण भाजून घेऊया आपण छान. डाळ पण थोडी लालसर होऊ द्यायची आहे, जास्त काळी पण नाही. तेजपत्ता टाकून घेऊ. तर यांना कसं आहे, भाजीला एकदम घट्टपणा येतो. कसं कोणाला असं म्हणजे रस्सा कसं कोणाला पातळ पाहिजे, कोणाला घट्ट पाहिजे. तर मग मी घट्ट होण्यासाठी फक्त वापरलेली आहे डाळ आणि खोबरं. तर भाजलेली आहे आपली डाळ. थंड होण्यासाठी आपण आता मसाला घेऊया, नंतर बारीक करूया. तर बघा छान मस्त आपला कांदा किती ब्राऊन झालेला आहे, एकदम मस्त. आणि याच्यामध्ये आता ही टोमॅटोची प्युरी टाकणार आहे आपण.
आता हे टोमॅटोची प्युरी एकदम छान 10 मिनिटं आपल्याला होऊ द्यायची आहे. तोपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊया. हा मसाला आपण मस्त एकदम बारीक करू आधी. बघा हे थोडा बारीक केलेला आहे मी. आता याच्यामध्ये आपण लसण, कोथिंबीर आणि एकदम छान आता बारीक पेस्ट करून घेऊ. तर बघा एकदम छान मस्त बघा कोथिंबीर टाकल्यामुळे किती मस्त ग्रीन ग्रीन मसाला हिरवा झालेला. तर बघा आपण टोमॅटो प्युरी टाकलेली होती कांद्यामध्ये, ती पण छान मस्त तेल सुटलेलं आहे त्याला, बघू शकता. आणि मेन चिकन करीची स्टाईल फक्त एवढीच आहे, म्हणजे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसण त्याचीच पेस्ट बनवून त्याच्यामध्ये आपलं मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे चिकन, ते टाकायचं आणि चिकन करी होऊन जाते कुकरमध्ये. पण मी ही गावरान पद्धतीने बनवलेली आहे थोडीशी. तर बघा जमली का नाही. एकदम छान मस्त मसाला वापरलेला आहे घरचा गावरान. थोडी आपण हिरवी मिरची टाकलेली आहे ना, घेतलेली होती अर्धी अर्धी करून अशी टाकू. एकदम फिक्की मिरची आहे, बंद झाली टाकून द्यायची ती. आपण चिकन मध्ये तिखट मीठ सगळं ऍड केलेलं आहे, त्यामुळं आपण आता मसाल्यामध्ये हे थोडं थोडंच एक एक चमचम ऍड केलेला आहे मी. आता आपला चटपट मसाला, तरी मसाला, तिखट आणि मीठ हा आपण टाकून घेऊया याच्यामध्ये. मस्त हे फ्राय झाला. आता मसाले टाकून आपण जे मसाला केलेला आहे वाटण, हे बघू शकता, हे टाकून घेऊ आता आपण पूर्ण आणि मस्त असं फ्राय करायचं. बघू शकता किती छान कलर झालेला आहे आणि एकदम छान मस्त सुगंध येत आहे. बघा किती मस्त कलर झालेला आहे. वाव. तर बघू शकता छान. आता मी थोडं पाणी ऍड केलेलं, थोडं म्हणजे कुकरचं आपलं हे कुकरचं ते भांड विसळून टाकलेलं आहे पाण्यानं. तर बघा आता आपल्याला परत तीच प्रोसेस, म्हणजे मसाला आपल्याला एकदम इतका छान फ्राय करायचा आहे, त्याला पूर्ण तेल आले पाहिजे वरती. तर आपण आता 10 मिनिटं कुकरचं झाकण लावून मस्त मसाला फ्राय होऊ देऊ. बघा हे पूर्ण मी झाकण लावलेलं आहे कुकरचं आणि बारीक गॅसवर आपल्याला 10 मिनिटं एकदम छान आपला मसाला खलसून जातो. तर आपण आता कुकरमध्ये छान मसाला एकदम फ्राय होण्यासाठी 10 मिनिटासाठी ठेवलेला होता. आता कुकर पण थंड झालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही किती एकदम मस्त फ्राय झालेला आहे मसाला आपला. हे बघा खाली वगैरे काहीच लागलेला नाही. तुम्ही बघू शकता किती भारी मसाला झालेला आहे. आता हे आपण 20 मिनिटासाठी ठेवलेलं होतं चिकन मॅरिनेट करून करायला. तर आता आपण मसाल्यामध्ये ऍड करणार आहे आता हे चिकन. आता मसाला एकदम भारी झालेला आहे आपला. आता असंच कुकरमध्ये आपल्याला पूर्ण चिकन आपण टाकून घेऊया. तर छान मस्त आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मसाल्यामध्ये चिकन टाकलेलं आहे. तर माझी पद्धत कशी वाटली बघा. आणि आता हे आपल्याला तर हे गावरान चिकन आहे माझं, तर मी आता याच्या 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर समजा याची माझ्या कुकरची शिट्टी जरी नाही होत, तर मी कमीत कमी 15 मिनिटं तरी बारीक गॅसवर शिजवणार आहे चिकन. तर बघा मस्त मसाल्यामध्ये छान फ्राय झालेला आहे, केलेला आहे आपण. आता याच्यामध्ये आपण आपल्या पद्धतीनुसार पाणी टाकून घ्यायचं. आता हे 1 किलो चिकन असल्यामुळं थोडं आता शिजण्यासाठी पाणी लागणार आहे ना. तर समजा 1 ते 1.5 ग्लास किंवा 2 ग्लास पर्यंत टाकून घ्यायचं पाणी. थोडं असं दिसलं पाहिजे बस. हे बघा. तर बघा रस्सा पण एकदम छान मस्त घट्ट झालेला आहे. थोडं अजून मी ऍड करते. हे बघू शकता 1.5 ग्लास कमीत कमी लागलेलं आहे पाणी. तर आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया छान. आणि कमीत कमी आता बारीक गॅसवर 15 मिनिटं तरी ठेवायचं, कारण याची शिट्टी काही होत नाही. नाहीतर तसं 3 शिट्ट्यामध्ये आपलं चिकन असल्यामुळे लगेच शिजून जातं. वाह क्या सीन है.
क्या सीन है। तर बघा आता छान मस्तपैकी 15 मिनिटं झालेली आहे आणि मस्त 15 मिनिटात पुरेपूर शिजून जातं आपलं चिकन आणि कुकर पण मस्त थंड झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. तर बघा आपली भाजी किती छान मस्त तयार झालेली आहे आणि मसाला तर एकदम भारी, एकदम मस्त झालेला आहे. बघा आणि तुम्हाला दाखवते मी. हे बघा एकदम मस्त शिजलेला आहे. हे बघा छान मस्त शिजलेला आहे. 15 मिनिटामध्ये एकदम छान झालेला आहे. आपण घेऊ आता मस्त एका प्लेटमध्ये. आणि ओरिजिनल जी गावरान पद्धतीची भाजी जी असते चिकन मटनची, ती वेगळी पद्धतीने करतो आपण. फक्त याची थोडी अर्धा तास लंबी प्रोसेस आहे. पण तुम्ही एकदा चिकन करी बनवून बघा आणि नंतर मग मला कमेंटमध्ये सांगा की खरंच कशी होती ते. बघा. आणि तुम्हाला जर अजून घट्ट रस्सा लागत असेल तर थोडं पाणी कमी ऍड करायचं. तर बघा आणि तुमच्या समोर मी पूर्ण रेसिपी केलेली आहे आणि तेल पण एकदम थोडं याच्यातच वापरलेलं आहे. पण आपण 2 टोमॅटो त्याच्यामध्ये ग्रेव्ही करून टाकलेली होती टोमॅटोची. आणि त्याच्यात म्हणजे अगोदर चिकन न शिजून घेता मसाल्यातच चिकन टाकलेलं आहे आपण. त्याच्यामुळे बघा किती छान मस्त तरी आलेली आहे. तर बघा आता आपण याच्यावर थोडी मस्त कस्तुरी मेथी टाकूया आणि ही एकदम छान लागते. आणि थोडं कोथिंबीर घालूया. आणि हे तेल नाहीये, ही तरी आहे. म्हणजे आपण डायरेक्ट कुकरमध्ये मसाल्यामध्येच चिकन शिजवलेलं आहे ना, त्याच्यामुळं ते तरी आलेली आहे. ते तेल नाहीये. मजा आया. और ऑटोमॅटिक चिकनचं जे तेल असतं ना तरी, ते आहे.